आता इकडे पुण्यामध्ये आलेलो कामानिमित्त. तर श्रीकार हॉटेल म्हणून आहे, श्रीकार कोथरूडमध्ये. तर चांगलं आहे असं ऐकलं आणि म्हटलं जाऊया. तर व्हेजमध्ये एक पनीरचा एक आयटम ऑर्डर केला, पनीरची भाजी वगैरे ऑर्डर केली. बघूया कशी आहे ती, टेस्ट कशी आहे ते तुम्हाला सांगतो, ॲम्बियन्स कसं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि एकंदरीत हॉटेल कसं आहे. हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान वाटलं, म्हणजे व्यवस्थित आहे, सिटिंग वगैरे चांगली आहे. जास्त गोंधळ म्हणजे ट्रॅफिक वगैरे असल्यामुळे जरा आवाज होतो, पण ठीक आहे. त्याचे काही मित्र येतात मला जॉईन करतात, तर त्यांच्यासाठी मी थांबलो, तोपर्यंत ऑर्डर देतो आणि मग भेटूया जेवण झाल्यानंतर. पनीर टिक्का मसाला मागवलेला आहे, रोटी. श्रीकार हॉटेलमध्ये जेवण वगैरे झालं, जेवण छान होतं, रेट्स अफोर्डेबल आहेत, सिटिंग अरेंजमेंट चांगली आहे. रोडच्या बाजूला असल्यामुळे मी जसं म्हणालो की गोंगाट जरा जास्त आहे आणि गर्दी असते बऱ्यापैकी. तर पण छान एक्सपिरियन्स होता, जेवण छान आहे, चव आहे जेवणाला. अतिरिक्त एकदम खूप असं ऑइली वगैरे स्पायसी वगैरे असं नाही, एकदम मॉडरेट आणि एकदम सुंदर असं जेवण. व्हेज जेवण जेवणाऱ्यांसाठी एक उत्तम असा ऑप्शन आहे. आणि त्याच्या बाजूलाच ही अशी गल्ली आहे, तर तिकडे पार्किंग वगैरे करू शकता. पुणे गाडीचं इकडे एक शॉप आहे, पुणे गाडीचं ज्वेलरी शॉप आहे, तर त्या गल्लीमध्ये तुम्ही पार्किंग करू शकता. म्हणजे पार्किंगला जागा आहे, पार्किंग करून मग तुम्हाला पुढे थोडं चालत जावं लागतं, पण ठीक आहे, वॉकिंग डिस्टन्सवर आहे तर होऊन जातं. तर पूर्ण एकंदरीत छान एक्सपिरियन्स होता. कधी आलात कोथरूडमध्ये, पुण्यामध्ये कोथरूडमध्ये आलात तर हॉटेल श्रीकार प्युअर व्हेज मॅपवर टाकायचं, डायरेक्ट यायचं. त्याच्या बाजूने एक गल्ली जाते, तिथे बऱ्यापैकी तुम्हाला पार्किंगसाठी जागा मिळेल. फोर व्हीलर जर आणत असाल तर चिंता करण्याची गरज नाही. आणि मध्यवर्ती आहे, त्यामुळे बऱ्यापैकी जेवणाची सोय होऊन जाते. जेवणाची सर्विस चांगली आहे, जेवणाची चव पण चांगली आहे. पनीर टिक्का मसाला मागवलेला आणि व्यवस्थित छान असे पीसेस, बऱ्यापैकी क्वांटिटी वगैरे चांगली होती. तर असा हा ऑप्शन आहे कोथरूडमधला प्युअर व्हेजसाठी, हॉटेल श्रीकार. तुम्ही कधी जर श्रीकार हॉटेलला आला असाल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमचा कसा एक्सपिरियन्स होता, हेही आम्हाला कळवा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.